लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पेठच्या डोम खडक येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न। बातमी आहे पेठतून। नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील एकल अभियान नाशिक आचलमध्ये आचार्य वार्षिक प्रशिक्षण अभ्यास वर्गाचा योग साधून इरकल अभियानाची नाशिक आचल महिला समिती डोम खडक या ठिकाणी भेट देऊन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा केला। तसेच त्यांचे स्वागत गावकरी मित्र मंडळ, डोम खडक आणि एकल अभियानाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषामध्ये केले आणि भारत मातेचे आणि सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे नियोजन एकल अभियानाच्या कार्यकर्त्यांनी केले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकाची प्रस्तावना भरतभाऊ भडांगे यांनी केले। तसेच महिला समितीचा सत्कार हरिभक्त परायण निरंजन महाराज जाधव यांनी केला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुचिताताई कुकडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आणि एकल अभियान ग्राम संघटनेच्या अध्यक्षा सौ आशाताई पांडुरंग कुलकर्णी, सौ स्नेहलताई विकास नाईक, सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती चंद्रकलाताई जोशी, सेवानिवृत्त शिक्षिका सौ मनीषाताई मानकर, शिक्षिका प्राजक्ताताई पंचाक्षरी, शिक्षिका एकल अभियानाचे प्रभाग जागरण शिक्षा प्रमुख भगवान भाऊ धनगर, महाराष्ट्र संभाग कार्यालय प्रमुख विलास भाऊ भुई, महाराष्ट्र संभाग ग्रामविकास प्रमुख जगन भाऊ गवळी, नाशिक आचल अभियान प्रमुख यशवंत भुसारे, तसेच नाशिक आचल कार्यालय प्रमुख उत्तम भोये, नाशिक आचल खेलकूद विष्णू बोरसे, करंजाळी संच प्रमुख चंदू भुसारे, संच प्रमुख मोहन जाधव गांडुळे, संच प्रमुख नामदेव गावित, जोगमुडी संच प्रमुख भरत भडांगे करंजाळी, संच व्यास कथाकार प्रकाश कामंडी, जोगमुडी व्यास कथाकार विष्णू पालवी, डोम खडक येथील आचार्य एकनाथ जाधव, डोम खडक ग्रामपंचायत सरपंच हेमंत जाधव, भाऊराव जाधव, दिलीप जाधव, नामदेव जाधव, तसेच सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ, माता भगिनी, एकल अभियानाचे सर्व आचार्य बंधू भगिनी, तसेच एका विद्यालयातील मुले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागतिक महिला दिन साजरा करत असताना एकल अभियानाची चिमुकली विद्यार्थिनी पायल दिलीप भडांगे आणि एकल अभियानाचे आचार्य भगिनी सुनीताताई गायकवाड, अश्विनी सांगळे, कमल निकुळे महिला समितीने आपले मनोगत आणि मार्गदर्शन व्यक्त केले। तसेच जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला समितीने महिलांना रुमाल आणि मुलांना खाऊ वाटप करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला। शेवटी शांती मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.